हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या ॲनालिसिसमध्ये आपण बघणार 26 तारखेचं मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट येत आहे. त्याच्या अगोदर आपण बघूया मधल्या दिवसाचं म्हणजे 25 तारखेचं जे ॲनालिसिस केलं होतं तर ते कशा प्रकारे त्याला रिस्पॉन्स मिळाला ते थोडक्यात बघणार आहे आपण. इथं आपण 26 तारखेचं जे ॲनालिसिस केलं होतं त्याच्यामध्ये हे जे लेवल्स दिले तुम्हाला त्या लेवल्सनुसार इथं ओपन झालेलं आहे. ओपन झालं ते 25,525च्या जवळपास, बरोबर. तिथून त्याचं वरचं जे लेवल होतं 25,578, तर नक्की नेमकं त्याच ठिकाणी बघायला गेलं तर आपल्याला एक चांगलं सस्टेन मिळालं आहे आणि दुसरा लेवल या ठिकाणी मिळालेला आहे जे की 25,640चा. तिथून पुन्हा खाली पडलं मार्केट आणि या लेवलला आलंय. पुन्हा तिथून खाली इथे एक रिॲक्ट केलेला आहे आणि त्यानंतर ना इथं पुन्हा. अशा प्रकारे आपले जे लेवल्स आहेत, टार्गेट्स आहेत, ते इथून चालू झालं. पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट, तिथून पुन्हा खाली पुट साईडला पहिलं टार्गेट आणि दुसरं आणि हे तिसरं टार्गेट. अशा प्रकारे आपल्याला 4 ते 5 टार्गेट, 2 कॉल साईडला आणि 3 पुट साईडला असे टार्गेट आपल्याला बघायला मिळाले. आता आपण बघूया 26 तारखेचं मार्केटमध्ये काय अनालिसिस करायचं आहे आपल्याला. तर इथं अगोदरचे सगळे डिलीट केलेले आहे. तर या ठिकाणी आपण फ्रेश पूर्ण नवीनच ट्रेंड ड्रॉ करत आहे, लेवल्स ड्रॉ करत आहे. तर सर्वात आधी आपण इथं बघताय या ठिकाणी हे जे मी लेवल्स तुम्हाला देतोय मी, हे कॉल साईडचे आणि त्यानंतर ना हे जे लेवल्स आहेत ते पुट साईडचे लेवल्स. तर अशा प्रकारे आपण निफ्टीचे लेवल्स या ठिकाणी आपण बघू शकतोय. जर मार्केट समजा 26 तारखेच्या मार्केटमध्ये इथं फ्लॅट ओपनिंग झाला आणि या लेवलला जर ब्रेक केला, हा लेवल आहे 25,500चा, बरोबर. 504 आहे पण 25,500 समजूया. त्या 25,500ला जर ब्रेक केला, 25,560 पहिलं टार्गेट आणि दुसरं म्हणलं तर 25,627चा किंवा 600 समजून चालू आहे तुम्ही. 560 ते 600 अशा प्रकारे 40 पॉईंटचा. इथं खाली 50 पॉईंटचा या ठिकाणी असेल आणि वरती इथं 60 पॉईंटचा. असे 2 टार्गेट कॉल साईडला आहेत. आणि त्याच्या पाठोपाठ आपण जर बघितलं पुट साईडला या ठिकाणी गॅप ओपन झाला आणि याच्या खाली ब्रेक केला. 25,500ला ब्रेक करून खाली गेला मार्केट. क्लोजिंगच्या पण खाली गेला तर पुट साईडला पहिला टार्गेट असणार आहे 25,500 वरून 25,430. त्यानंतर दुसरं टार्गेट 25,400 आणि तिसरं म्हणलं तर 25,364 आणि त्याच्या खालचं शेवटचं टार्गेट म्हणलं तर या ठिकाणी 25,330चा. अशा प्रकारे डाऊन साईडचे टार्गेट्स आहेत. जवळपास 4 टार्गेट आणि कॉल साईडला 3 टार्गेट हे निफ्टीचे झाले. आता बघूया आपण बँक निफ्टीकडं. तर बँक निफ्टीचं या ठिकाणी चार्टवरती काही जे आपण लेवल्स दिले ते इथं नाहीत, तरी आपण कालचा व्हिडिओ चेक करू शकताय. आता आपण फ्रेश काय करूया, या ठिकाणी चालू दिवसामध्ये आपण 26 तारखेचं ॲनालिसिस करणार आहे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी हे मी जुने जे ड्रॉइंग्स केलं ते लेवल्स मी काढून टाकलेलं आहे. आता 26 तारखेसाठी हे लेवल्स असणार इम्पॉर्टंट. आता इथं बघू शकता आपण तर हे आहे कॉल साईडसाठी 26 तारखेला इम्पॉर्टंट लेवल्स जे की इथं बघू शकताय. जर मार्केटची ओपनिंग या ठिकाणी झाली, क्लोजिंग जे इथं आहे 61,000 वरती क्लोजिंग आहे. 61,000 वरती नंतर ना जर मार्केट क्लोजिंग झालं, ओपनिंग झालं त्याच ठिकाणी फ्लॅट वगैरे 61,000ला जर ओपनिंग झालं तर 61,100 पर्यंतचं पहिलं टार्गेट असणार जे की 61,089 या ठिकाणी दिलेलं आहे. 100च्या जवळ आसपास बफरिंगमध्ये तिथपर्यंत टार्गेट असणार आणि तिथून 61,171 हे दुसरं टार्गेट. त्यानंतर ना 61,300चं तिसरं टार्गेट कॉल साईडचे. अशा प्रकारे हे 3 टार्गेट वरचे असणार आहेत. आणि याच्यामध्ये डाऊन साईडचे टार्गेट म्हणल्यावर पहिलं टार्गेट जे असणार आहे डाऊन साईडला ते जर आपण मार्केटमध्ये बघितलं या ठिकाणी
क्लोजिंग इथं आहे 61,000वरती. 61,000च्या खाली जर किंवा गॅप अप ओपनिंग झालं तिथून जर मार्केट खाली जात असेल 61,000च्या खाली जर मार्केट गेलं तर 60,940 जे की एक 60 पॉईंटचं टार्गेट पहिलं टार्गेट आणि त्याच्या खाली गेलं 60,940च्या खाली गेलं तर 60,830 हे मार्केटचं दुसरं टार्गेट असणार आहे. तर अशा प्रकारे इथं 2 टार्गेटचं या ठिकाणी पुट साईडला ट्रेड आपल्याला बघायला भेटू शकतं आणि त्याचं जर खाली गेलं मार्केट तर एक मोठं टार्गेट आपल्याला बघायला मिळेल ते की एकदम खूपच मोठं असणार आहे. 60,830 नंतरनं 60,575. तर अशा प्रकारचं 200-250 पॉईंटचं या ठिकाणी मुवमेंट आपल्याला मोठं बघायला मिळू शकतं, पण ते एकाच झटक्यात होणार नाही आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला त्यामध्ये हे दिसणार. त्यानंतरच आपण जर आपण इथं पूर्ण मार्केटचा जर अभ्यास केला या ठिकाणी बरेच दिवस जर बघितलं या ठिकाणी एका रेंजमध्येच चालू आहे मार्केट, पण ते रेंजमध्ये बघायला गेलं तर पण जवळपास कुठलं म्हणलं तर आता इथं आपण जर बघितलं इथं ही रेंज आहे 61,500 पासून ते यापर्यंत आपलं जवळपास 61,500 ते 60,500च्या जवळपास. म्हणजे त्या रेंजमध्येच मार्केट कसं आहे 20 तारखेपासून 23, 24, 25 अशा प्रकारे एक 4-5 दिवस मार्केट या रेंजमध्ये फिरलेलं आहे. त्याच्या अगोदर वरून मार्केट खाली पडलं होतं आणि खालूनच मार्केट वरती जातात एकदम 25-26 तारखेला पडल्यानंतर ना तिथून एक रेंजपर्यंत आलेलं आहे 26 तारखेपर्यंत, बरोबर. आता हे उद्याचे लेवल्स अशा प्रकारे असणार आहेत जे की इथं कॉल आणि पुट साईडचे मी दिलेले आहेत. तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट काढून बघू शकताय. बाकी व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर केलेलं नसाल तर. भेटूया पुढच्या अनालिसिसमध्ये. तोपर्यंत नमस्कार.